वळूयात पुढल्या बातम्यांकडे। अतिरेक्यांनी आधी धर्म विचारला आणि त्यानंतर गोळ्या घातल्या। डोंबिवलीमधल्या पर्यटकांनी सांगितली अतिरेक्यांच्या क्रूरतेची कहाणी। डोंबिवलीमधल्या 3 पर्यटकांची पहलगाममध्ये निर्घृण हत्या झाली। अतिरेक्यांनी आधी धर्म विचारला आणि त्यानंतर गोळ्या घातल्या। साइड में था, एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। पर्यटकांच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी। अतिरेक्यांच्या निर्घृणतेचा कळस। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची निर्घृण हत्या केली। अरे हम लोग खाए हम लोग बैठो बैठो हम लोग खाए हम लोग फौजी हैं, आपकी सेफ्टी के लिए। या हत्याकांडाची थरकाप उडवणारी कहाणी डोंबिवलीच्या पर्यटकांनी सांगितली। दहशतवाद्यांनी पहिल्यांदा हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं होण्यास सांगितलं। त्यानंतर कोणतेही पर्यटक वेगळे झाले नाहीत। नंतर दहशतवाद्यांनी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण हे विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर गोळीबार करून पर्यटकांची हत्या केली। विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालंय नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं हे बोलताच त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली आणि दहशतवादी सुमारे 20 मिनिटं पर्यटकांच्या समोर उभे होते। सर्व पर्यटक यावेळी जमिनीवर झोपले होते। अतिरेकी निघून गेल्यावर अनेक पुरुष पर्यटक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते। गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता। तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलंय। तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे। आणि नंतर मी जेव्हा उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते। पर्यटकांनी इथे आतंक माजवलाय असं अतिरेकी म्हणत होते। त्यांनी डोक्याला गोप्रो कॅमेरे लावले होते। अतिरेकी निघून गेल्यानंतर स्थानिक घोडेस्वारांनी जखमी पर्यटकांना मदत केली। काही स्थानिकांनी पर्यटकांना जीव वाचवण्यासाठी तिथून निघून जा असं सांगितलं। त्यामुळे पर्यटक खाली उतरले। त्याच दरम्यान ती लोक पण असे बोलत होते, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं। म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलाय तिथे।